नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आऊट या लेसनचा पार्ट 1 बघणार आहोत। आता पँगोलिन म्हणजे खवलं असलेलं मांजर आणि ते निसर्गासाठी कितीच उपयोगी आहे आणि त्याची जी फूड चेनसाठी कसं उपयोगी आहे त्याची माहिती आपल्याला या लेसनद्वारे मिळणार आहे। तर हा लेसन खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग आपण आपल्या लेसनकडे वळूया। 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आऊट। भाऊ काटदारे इज अ नेचर लव्हर अँड ॲन एमिनंट आर्टिस्ट। म्हणजे भाऊ काटदारे यांनी हा बेबी पँगोलिन हा तर लेसन लिहिलेलाच आहे, पण हे निसर्गप्रेमी आहेत अँड एमिनंट ॲक्टिव्हिस्ट म्हणजे हे खरेखुरे प्रयत्नशील व्यक्ती आहेत निसर्गाबाबत। ही हॅज ओन मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर सबस्टिट्यूशनल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस एंडेंजर्ड स्पेसीज। म्हणजे त्यांना खूप सारे असे अवॉर्ड्स मिळालेले आहेत। तर कशासाठी त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत? त्यांनी भरपूर प्रमाणात निसर्गाला निसर्गाच्या ज्या एंडेंजर्ड स्पेसीस आहेत, म्हणजेच धोक्यात आलेल्या ज्या प्रजाती आहेत त्यांचं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण आणि कन्झर्वेशन म्हणजेच त्यांचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना अवॉर्ड्स देण्यात आले आहेत। Since 1992 he has striven through सह्याद्री निसर्गमित्र ऑर्गनायझेशन आणि 1992 पासून त्यांनी खरेखुरे प्रयत्न सह्याद्री निसर्गमित्र ऑर्गनायझेशनसोबत आपले प्रयत्न सुरू केलेले आहेत। कुठे तर चिपळूण इथे ही ऑर्गनायझेशन आहे आणि तिथे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तिथून ते काम करतात। टू मेक द कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू द लाईव्हलीहूड ऑफ रियालिटी। आणि त्यांचं ही ऑर्गनायझेशन कशासाठी काम करते तर कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड म्हणजेच संवर्धन, हे निसर्गाशी जे आहेत जुळलेले त्यांचं संवर्धन कसं करायचं याबाबत त्यांची ही ऑर्गनायझेशन काम करते। तर हे झालं छोटंसं इंट्रोडक्शन अबाउट भाऊ काटदारे ज्यांनी हा लेसन लिहिलेला आहे त्यांच्याबद्दल। आता आपण लेसनला सुरुवात करणार आहोत। बेबी पँगोलिन्स नाईट आऊट। आता बेबी पँगोलिन हे या लेसनची आपण सुरुवात करतो आहे। कम बेबी वेक अप, वी विल गो ant eating today. Mama pangolin gave a gentle loving push to her 1-month-old baby with her loving tappering mouth. आता बेबी पँगोलिन म्हणजे काय? खवलं असलेलं मांजर, ठीक आहे। पँगोलिन खवले असलेलं मांजर। आता ही स्टोरी आहे एक मम्मा पँगोलिन आणि त्याचं बेबी यांची स्टोरी आहे। तर आता मम्मा त्याला सांगते आहे, त्याच्या बेबीला म्हणते आहे, कम बेबी वेकअप, चल उठ आता, वी विल गो ॲन्ट ईटिंग टुडे, आज आपण कुठे जाणार आहोत तर मुंग्यांचं वारूळ आहे ते खायला जाणार आहोत। मम्मा पँगोलिन गेव अ जेंटल लविंग पुश। आता मम्मा पँगोलिननी काय केलं? लविंग पुश म्हणजे लाडाने त्याला ढुसे देत, त्याला ढकलत त्याच्या बेबीला उठवायचा प्रयत्न केला। आणि त्याचं बेबी किती मोठं आहे? फक्त 1 महिन्याचं, 1 month old बेबी आहे त्याचं। विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ। आता त्याची जी निमुळती अशी होत गेलेली असं जे तोंड आहे त्याने ते टॅप करत होतं आपल्या बेबीला आणि म्हणत होतं की चल आज आपण बाहेर जाणार आहोत। तर कशासाठी? ॲन्ट ईटिंग, मुंग्या खाण्यासाठी आपण बाहेर निघणार आहोत। बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप। आता आपल्याला माहिती आहे की जे बेबीज असतात कोणतेही तर ते झोपतात, म्हणजे त्यांचं झोपण्याचं एकच काम असते। तर आता खूप दिवसानंतर त्याचं म्हणजे डेज स्लीप, आता खूप दिवस तो झोपला होता, तर त्यामुळे त्याला ड्राउझी म्हणजे सुस्ती आल्यासारखी होती, तो पेंगत होता। कोण? बेबी पँगोलिन। मदर ट्राईड टू परस्यूड हिम आणि त्याची मन वळवण्याचा म्हणजे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती त्याची आई। यू कीप आस्किंग मी टू टेक यू आऊट, यू से, अँड यू आर ट्राईड टू ड्रिंकिंग अ मिल ऑल द टाईम, नाव गेट अप, गेट रेडी। आता त्याची आई का म्हणते की तू मला नेहमीच म्हणत राहतो की काय म्हणतो तू,
आता मम्मा त्याच्या बेबीला विचारते, तू नेहमीच मला विचारत राहतो. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम. म्हणजे तू रोज रोज ते दूध पिऊन पिऊन तू कंटाळला आहेस आणि तुला काहीतरी नवीन आलं आहे, तू आता बोर झाला आहे तो म्हणून आज उठ आणि आपण कुठे जाणार आहोत, आज आपण बाहेर जाणार आहोत, असं मम्मा त्याच्या बेबीला म्हणते. नो नो ओंट सेड बेबी. आता तो काय म्हणतो, नाही मला नाही जायचं. स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. आता तो काय म्हणतो, नाही मला नाही जायचं. आणि ती आपली शेपटी असते ना, ती अशी स्ट्रेच करत, म्हणजे जेव्हा आळस येतो तर आपण आळस दिल्यानंतर आपल्या शरीराला पूर्ण असं ताणतो, तसं त्यांनी आपली ती लॉंग शेपटी लेझिली ती ताणली, स्ट्रेच केली त्या बेबी पँगोलिननी. आणि तो काय म्हणतो, आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. मला पूर्ण रस्ताभर मला पायी जायचं नाही आहे बरं का. आता आपण पुष्कळदानं बाहेर जातो आणि तेव्हा लहान मुलं आपल्याकडे हट्ट करतात, मी पायी नाही चालणार, मला कडेवर घ्यावं लागेल हां. तर ते त्याचप्रमाणे या बेबी पँगोलिननी म्हटलं की मी पूर्ण वेळ पायी नाही चालणार हां. डोंट वरी सेड मम्मा. मम्मा म्हणाली, बरं तुला नाही चालायचं ना पायी, ठीक आहे. आय विल कॅरी यू ऑन माय टेल. गुड बॉय, कम ऑन, इट्स अ टाईम. आता त्याची मम्मा म्हणते की ठीक आहे, तुला नाही चालायचं ना पायी, ठीक आहे, मग मी माझ्या शेपटीवर तुला घेईल आणि तुला मी कॅरी करून जाईल, म्हणजे मी तुला घेऊन जाणार. चल आता माझं शहाणं बाळ, असं त्याची आई मम्मा पँगोलिन बेबीला म्हणत आहे. मम्मा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आता मम्माने त्याला व्यवस्थित आपल्या शेपटीवर बसवलं त्या बेबीला आणि ते आपल्या घराच्या बाहेर निघाले. देअर होम वॉज अ संग होल इन अ अर्थ. आता त्यांचं घर कसं आहे की ते एक निमुळतं होत गेलेलं एक छोटंसं असं घर आहे त्यांचं, ठीक आहे. आणि जमिनीच्या आतमध्ये त्यांचा एक होल आहे असं त्यांचं घर. 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लॉंग. म्हणजे त्यांचं घर कसं आहे, 9 inches, फक्त निमुळतं आहे, 9 इंच इतकंच रुंदीला, आणि लांबीला किती, जवळपास 1 मीटर लांब असेल एवढं लॉंग त्यांचं ते छिद्र आणि ते त्यांचं घर. मम्मा कॉशन बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन टू हर स्केल्स विथ हिज क्लॉज. आता मम्मा कॉशन्ड होती, म्हणजे तिने काळजीपूर्वक त्याला बेबीला आपल्या शेपटीवर बसायला सांगितलं आणि म्हटलं, मला व्यवस्थित पकडून ठेव बरं, माझ्या शरीरावर जे स्केल्स आहेत म्हणजे खवले आहेत त्याला आपल्या पंजांनी व्यवस्थित पकडून ठेव. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली. आता ती काळजीपूर्वक चालायला लागली, प्रिकॉशन घेऊन ती व्यवस्थित आपल्या बेबीला सांभाळून ती समोर निघाली. जस्ट देन अ पोर्क्युपाईन वेंट पास देम. आता पोर्क्युपाईन म्हणजे साळुंदर किंवा साळू असं एक प्रकारचं प्राणी आहे. तर हे जेव्हा घरातून निघाले तेव्हा पोर्क्युपाईन तिथून पास झाला. तर हा बेबी काय म्हणतो, हुज दॅट, बेबी वॉन्डर. आता बेबीने कधी पाहिलंच नाही, कारण की आतापर्यंत तो आपल्या घरातच राहत होता, फक्त आपल्या मम्माचं दूध प्यायचा आणि आपल्या घरात राहायचा. आज फर्स्ट टाईम तो आपल्या घरातून बाहेर निघाला आणि त्याला हे सगळं नवीनच वाटायला लागलं. त्यांनी आश्चर्याने विचारलं, हुज दॅट, हे काय आहे. ओ दॅट्स अ पोर्क्युपाईन. आता मम्माने सांगितलं की ते कोण आहे, साळुंदर आहे ते, ठीक आहे, ते पण. अँड हू आर वी. मग आता बेबीने म्हटलं ते पोर्क्युपाईन आहे, तर आपण कोण आहोत. मम्मा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक. आता मम्मा आता चालता चालता मम्मा त्याला एक्सप्लेन करायला लागली. आपण नाही का लहान मुलांना सगळं काळजीपूर्वक समजावून सांगतो, काय असतं काय असते. बाहेर निघालं की त्यांना एक एक वस्तू दाखवतो, एक एक गोष्टी दाखवतो आणि त्याला काय म्हणतात हे सगळं एक्सप्लेन करतो. तसंच मम्मा आता त्याला चालता चालता सगळं एक्सप्लेन करायला लागली. वी आर पँगोलिन्स. आता मम्मा म्हणाली, आपण कोण आहे, आपण पँगोलिन आहे, खवले असलेलं मांजर. आणि ते कोण आहे, पोर्क्युपाईन आहे. वी हॅव मेनी कझिन्स. आपले खूप असे भावंडं आहेत बरं का. 4 of them आर इन आफ्रिका अँड 4 आर इन आशिया. तर कझिन्स इथे आपण प्रजाती असं म्हणूया. आता भावंडं तर कझिन्स म्हणजे भावंडं झाले, पण तिला असं म्हणायचं आहे की आपल्यापैकी 4 अशा प्रजाती आहेत. तर 4 प्रजाती म्हणजे आपल्यापैकी म्हणजे आपल्यांमधलीच
म्हणजेच पँगोलिन्सचेच खूप सारे प्रजाती आहेत. तर तिने म्हटलं की त्यापैकी 4 आफ्रिकामध्ये प्रजाती आहेत आणि 4 एशियामध्ये आहेत. वी लिव्ह इन इंडिया सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. आणि आपण इंडियामध्ये राहतो म्हणून लोक आपल्याला इंडियन पँगोलिन असं म्हणतात. अँड इन द नॉर्थर्न पार्ट ऑफ इंडिया अवर कझिन्स अँड चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. आता नॉर्थर्न पार्टमध्ये जे आपल्या इंडियाच्याच नॉर्थर्न पार्टमध्ये आपले काही कझिन्स राहतात, आपल्याच काही प्रजाती राहतात, त्याला चायनीज पँगोलिनसुद्धा असं म्हटलं जातं, बरं का. आता इथे आपल्याला हे पँगोलिन आणि त्याचा बेबी याचं असं पिक्चर दिसतं आहे. आणि आपल्याला लक्षात आहे की मम्मानी कसं त्याला बरोबर आपल्या टेलवर घेतलेला आहे आणि तो आपले स्कल्सला बरोबर पकडून कसा व्यवस्थित बसलेला आहे. आता नेक्स्ट. By now, मम्मा अँड बेबी हॅड रीच द अँट हिल. आता थोड्या वेळातच मम्मा आणि बेबी कुठे पोचले? अँट हिलजवळ पोचले. मम्मा यूज हर स्ट्रॉंग, शार्प अँड कर्व फ्रंट लॉज टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल. आता मम्माने स्वतःचे फ्रंट लॉज म्हणजे समोरचे पंजे कशासाठी यूज केले? ते डिमॉलिश, अँट हिल डिमॉलिश करण्यासाठी, म्हणजे ते पाडण्यासाठी त्यांचा यूज केला. आणि तिचे पंजे कसे होते? स्ट्रॉंग होते, शार्प म्हणजे नुकिले होते आणि कर्वसुद्धा होते, त्यामुळे ते पटकन अँट हिल पडलं ते. द टर्माइट्स इनसाइड्स बिगॅन टू रन हेल्टर अँड शेल्टर. आणि त्यामुळे काय झाले? आतमधले जे अँट हिल होते ते इकडे तिकडे पळायला लागले. In and out went mother's 1.5 foot long sticky tongue. आता जसे ते अँट हिलमधले जे टर्माइट्स होते इकडे तिकडे पळायला लागले, तसेच मम्माची टंग ही 1.5 फूट 1.5 फूट लाँग होती. आणि ती कशी होती? स्टिकी होती. ती इन अँड आउट म्हणजे आत बाहेर व्हायला लागली, पटपट व्हायला लागली. शी बिगॅन टू डिवोर द टर्माइट्स. आता ती काय करायला लागली? डिवोर म्हणजे तिने ते टर्माइट्सला पटपट खाण्याचा सुरुवात केली. लुक बेबी, दे आर डिलिशियस, ईट देम अप क्विकली. आता मम्मा त्यांना सांगायला लागली की बेबी पहा, खा, तू पण, किती छान आहे, टेस्टी लागत आहे. धिस इज हाऊ पेंगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. अशा प्रकारे आपण हे टर्माइट्स गिळत असतो, हेच आपलं फूड आहे आणि आपण अशा प्रकारेच हे खातो. इथे मम्मा आपल्या बेबीला शिकवत आहे की आपण कसं खायचं, तर त्यासाठी ती त्याला प्रॅक्टिकल करून दाखवत होती. बेबी वॉच मदर अँड ट्राय टू फॉलो हर एक्झाम्पल. आता बेबीने वॉच केलं की मम्मा आपली कशी खाते आहे आणि तसंच त्यांनी ते ऑब्झर्व केलं. स्लोली येस, बेबी कुड डू इट टू. इन अँड आउट वेन हिज टायनी टंग. आता मम्मा त्याला इन्स्ट्रक्शन द्यायला लागली. हां बरोबर, थोडं असंच प्रकारे खायचं आहे. आणि जसं मम्मा इन्स्ट्रक्ट करत होती तसं ते बेबी पँगोलिनची टंगसुद्धा इन अँड आउट म्हणजे आत बाहेर व्हायला लागली. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील आफ्टर बिईंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. अशा प्रकारे त्याची ही टंग ही मदर्स मिल्कवर म्हणजे आतापर्यंत 1 महिन्यापर्यंत तो आपल्या मम्माच्या मिल्कवरच होता, त्यापासूनच त्याला फूड मिळत होतं. पण आता फर्स्ट टाईम त्यांनी सॉलिड मील खाल्लं होतं, म्हणजे असं सॉलिड मिल्क त्यांनी फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. आणि त्याला पण ते टर्माइट्स खूप टेस्टी लागले बरं का. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वूड बी. जसं मम्माने सांगितलं खूप टेस्टी आहेत, खूप डिलिशियस आहे, त्याचप्रमाणे त्यालासुद्धा हे टर्माइट्स इथे टेस्टी लागले होते. शी टू वॉज हॅपी. आणि मम्मासुद्धा ते बघून हॅपी झाली. आपण ऑब्झर्व करतो की लहान मुलांना भरवल्यानंतर आई खुश होते, कारण की त्यांनी ते आनंद घेऊन पोट भरून खाल्लेलं असतं. तसंच आपला बेबी छान खातो आहे हे पाहून ही मम्मासुद्धा हॅपी झाली. इथे आपला हा लेसन खूप मोठा असल्यामुळे आपण याचे 2 पार्ट्स करणार आहोत. तर पार्ट 2चा व्हिडिओ आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. तुम्ही पर्यंत खूप एन्जॉय केलं असेल. थँक्यू.